बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन तुम्हालाही त्रास देत आहे का? चला तर पाहूया कॉन्स्टिपेशनसाठी काही साधे सोपे उपाय. सगळ्यात पहिला उपाय म्हणजेच तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन करणे. ह्याची पद्धत अशी आहे की तांब्याच्या भांड्यामध्ये रात्रभर ठेवलेले पाणी सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास प्यायचे आहे. तांब्यातील पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत, जसे की तांब्यातील पाणी प्यायल्याने अन्नपचन क्रिया सुधारते, रक्तभिसरण क्रिया सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, तसेच वजन कमी करण्यास मदत करते. दुसरा प्रकार आहे भिजवलेल्या सब्जाच्या बिया. 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा सब्जाच्या बिया 15 ते 30 मिनिटे भिजवून रात्री झोपताना सेवन करणे. सब्जातील हाय फायबरमुळे शौचामधील कडकपणा कमी होऊन आतड्यांची हालचाल सामान्य होते. तिसरा उपाय आहे मलासन नावाचा एक आसन प्रकार. हे आसन बृहदांत्र म्हणजेच कोलॉनचे कार्य वाढवून मलाला सुरळीत बाहेर काढण्यास मदत करते. स्क्वॅटिंग स्थितीमध्ये शौचाला बसणे, म्हणजे जसं आपण आपल्या इंडियन टॉयलेटमध्ये बसतो. इंडियन टॉयलेटमध्ये खाली बसण्याच्या पद्धतीमुळे मल काढून टाकण्यासाठी एक सरळ मार्ग तयार होतो, जे तुम्ही आकृतीमध्ये बघत आहात. कमोडवर सिटिंग पोझिशनमध्ये मल बाहेर येण्याच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण होतो. तरीसुद्धा कमोडमध्येच बसायचे असेल तर कमोडवर बसून पायाखाली टेबल ठेवल्यास मल बाहेर येण्यास एक सरळ मार्ग तयार होतो. 5वा उपाय आहे नियमित तुपाचे सेवन करणे. रोजच्या जेवणामध्ये 1 चमचा शुद्ध तुपाचा वापर करणे. तूप हे बद्धकोष्ठतेसाठी एक पारंपरिक उपाय आहे. तुपामधील स्नेहन आणि पाचक या गुणधर्मांमुळे मल मऊ होऊन तो सुरळीत बाहेर येण्यास मदत होते. 6वा उपाय आहे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपणे. मानसिक ताणतणाव आणि पोटांचे विकार यांचा खूप संबंध आहे. मानसिक तणावामुळे पोटामध्ये विविध केमिकल्स रिलीज होतात, ज्यामुळे अनेक पोटांचे विकार होतात. डिप्रेशन आणि एन्झायटीमुळे बद्धकोष्ठता, शौचाला वारंवार पातळ होणे, छातीमध्ये जळजळ, पोटामध्ये जळजळ, पोटामध्ये अस्वस्थता, पोट फुगणे, उलटीसारखे वाटणे या सगळ्या गोष्टी होत राहतात. जर या तणावाखाली तुम्ही जगत असाल तर नक्कीच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायाम तुमच्या आतड्यांमधील स्मूथ मसल्स उत्तेजित करून बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतो, ज्यामुळे तुमच्या आतड्यांमधून मल सहज बाहेर येतो. शारीरिक सोबतच मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी व्यायाम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विपश्यना म्हणजेच मेडिटेशन हे देखील खूप महत्त्वाचे आहे. पोट आणि मेंदू यांच्यातील इंटरॅक्शन्समुळे बद्धकोष्ठतेसह पोटाचे इतर विकार वाढतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की मेडिटेशन ह्या लक्षणांपासून मुक्त होण्यास नक्कीच मदत करू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.